हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शुभविवाह भाग 2 बघितलेला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा भाग 3 बघणार आहोत. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सगळ्यांच्या आधी तो व्हिडिओ बघू शकता. चला तर मग सुरुवात करूया. रात्रीचे 11:30 वाजले होते. कॅन्डल सुद्धा विझायला लागल्या. उजळलेल्या त्या रूमचा प्रकाश मंद मंद होत चालला. काय करू, झोपू की थांबू? तेवढ्याच पायऱ्यांवरून कुणीतरी येत असल्याचा झपझप आवाज येतो आणि विजया समजून जाते की ते आले. इतक्या दरवाजा उघडला जातो आणि आत येऊन लगेच दरवाजा लावला पण जातो. इकडे विजया भीतीने थरथरत असते. खाली मान घालून उगाच हाताने पदर पकडून चुळबुळ करीत असते. तो जवळ येतो तसं तिला दारूचा वास येतो. त्या वासाने तिला गुदमरल्यासारखे होते. तिची भीतीने धडधड अजूनच वाढते की इतक्यात तिला एक हुक्कार ऐकू येतो. तिला काही कळत नाही. तो हुक्कार पुन्हा एकदा ऐकू येतो. तशी खूप हिंमत करून ती मान वर करून बघते. त्याचा तो आकरार विक्राळ चेहरा, रागाने लालभडक झालेले डोळे आणि कपाळांवरील मधोमध एक उभी शीर ताट फुगून लवलव करीत असते. तो पुन्हा एकदा मानेला झटका देत हुक्कार भरतो तसे तिला कळते की तो आपल्याला बेडवरून उठ म्हणत आहे आणि ती घाबरून लगेच बेडवरून उठून खाली जाऊन मान खाली घालून उभी राहते. भीतीने इतकी घाबरलेली असते की तिला खूप रडायला येते, पण कसेबसे अश्रू थांबून असते. तो रागाने एका हाताने बेडवरच्या सगळ्या पाकळ्या फेकतो आणि त्या हार्ट शेपच्या पिलो फेकत स्वतःला त्या बेडवर झोकून देत तसाच पालथा पडतो. विजयाला सुचत नाही काय करू नि काय नाही. वाघाच्या गुफेत एखादी शेळी फसावी तशी तिची अवस्था झाली होती. 5 मिनिटे होतात, 10 मिनिटे होतात, 15 मिनिटे होतात. ती तशीच उभी. 20 मिनिटे होतात आणि त्या शांत वातावरणात त्यांच्या श्वासाचा आवाज यायला लागतो. तिला कळते की तो गाढ झोपला. तशी हिम्मत करून ती वर त्याच्याकडे बघते तर तो जसा पडला त्याच स्थितीत गाढ झोपी गेला होता. आता ती इकडे तिकडे बघते. काय करू? एवढा मोठा बेड आहे. झोपू का एका कोपऱ्यात? नाही नाही, नकोच. किती प्यायले आहेत. जाग आली आणि काही केलं तर? बाजूला सोफा दिसतो. ती हळूच आवाज न करता तिथे जाते, पण तरीही तिच्या बांगड्यांचा आणि पायातील पैजणींचा आवाज होतो. ती घाबरून पुन्हा त्याच्याकडे बघते. तो अजूनही तसाच गाढ झोपलेला असतो. ती हळूच सोफ्यावर आडवी होते. एकतर डोळ्यात झोप, त्यात तो उठेल तर काय करेल ही भीती. त्यातल्या त्यात सोफ्यावर झोपता पण येत नव्हते. ती खाली कार्पेट घालते. बाजूला पडलेली ती हार्ट शेपची पिलो घेते आणि खाली कार्पेटवर झोपते. आहा हा, काय मऊ कार्पेट आहे. नाहीतर मामाकडे फक्त एका चटईवर खाली झोपावे लागावे. एसीच्या थंडीमुळे ती साडीचा पदर पूर्ण अंगाभोवती लपेटून घेते. कधीतरी सकाळी 4ला तिला झोप लागते, पण लगेच 5:30ला जाग येते. ती उठून बघते, तो अजूनही तसाच झोपलेला. ती वॉशरूममध्ये जाऊन तयार होऊन लगेच खाली येते. आता कुठे तिला मोकळे वाटते. खाली अजूनही सगळे नोकर उठलेले नसतात. इतक्यात रामू काका येतात. बाईसाहेब, तुम्ही उठल्या? तुम्हाला काही हवे का? तिला उठल्याबरोबर चहा प्यायची सवय असते, पण आपल्या वडिलांपेक्षा मोठ्या व्यक्तीकडे कसे चहा मागणार म्हणून ती काहीच बोलत नाही. मनात येते, जेव्हा चहा करतील तेव्हा मिळेलच, तोपर्यंत बसू. पण रोज उठल्याबरोबर कामाची सवय. मामाकडे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तिला सतत कामे असायची. कित्येकदा अभ्यास करायलाही वेळ नव्हता मिळत. चिडचिड व्हायची नुसती. पण बोलणार कुणाजवळ? निमूटपणे काम करण्याशिवाय गत्यंतर नव्हते आणि आज बसून राहायचे तिच्या जीवावर येत होते. सगळे उठून आपापले कामे करीत होते. ती उठून बाहेर येते. सकाळचा छान थंड वारा सुटला होता. बाहेर एका साईडला स्विमिंग टँक होते आणि दुसऱ्या बाजूला मोठे लॉन होते. त्या लॉनमध्ये रंगीबेरंगी पानाच्या झाडांची रचना अशी केली होती जणू रांगोळीच काढली आहे. त्यात काहीच फुलांची सुंदर सुंदर झाडे होती. कुठे पसरलेला वेल तर कुठे फुलांची गुच्छे लागली होती. तिथेच एक कृत्रिम धबधबा तयार केला होता आणि त्याच्या
पाणीमध्ये एक गोलाकार कुंड केले होते. त्या कुंडाच्या मधोमध कारंजे केले होते आणि कुंडात रंगबिरंगी मासे फिरत होते. हे सगळं बघून विजया इतकी खुश होते की थोड्या वेळासाठी सगळं विसरून जाते. बाजूला जवळपास 60 वयाचा एक त्यात माळी झाडांची वाळलेली पाने तोडून त्यांची माती भुसभुशीत करीत होता. विजया जवळ जात, काका, तुम्ही किती सुंदर बगीचा तयार केला आहे. किती छान वाटते इथे. ही रंगीबिरंगी फुले बघितली की माणूस सगळं विसरून जातो. माळी काका अचानक कुणीतरी बोलल्याने मागे वळून बघतो. आज इतक्या वर्षात कुणीही त्यांच्या कामाची दखल घेतली नव्हती. नाहीतर आजपर्यंत फक्त महिन्याचा पगार घेतला की घरी जा. बगीचा फक्त वाळला नाही पाहिजे, बाकी कुणी थुंकूनही त्याच्याकडे बघत नव्हते. काकांचा चेहरा आनंदाने उजळतो. तो मागे वळून, बाईसाहेब, तुम्हाला आवडला? विजया, काका, असं कोणी असेल का ज्याला हे इतकं सुंदर देखावा आवडणार नाही? काका खूप खुश होत. बाईसाहेब, हे तर काहीच नाही. थोडं ऊन डोक्यावर येऊ द्या, मग बघा कसे फुलपाखरे आणि रंगबिरंगी पक्षी इथे येतात आणि ते या धबधब्याजवळ अंघोळ काय करतात, पंख फडफडत पाणी काय झटकतात, तुम्ही बघाल म्हणजे तुम्हाला दिसेल. विजया, खरंच काय काका? माळी काका, हो बाईसाहेब, एकदम स्वर्गात आल्यावानी वाटतं बघा. विजया गोल फिरत गिरक्या घेत सगळं बघत असते. माळी काका, बाईसाहेब, तुम्ही आमच्या योगेश साहेबांच्या नवरी हायसा? विजया फक्त होकारार्थी मान हलवते. माळी काका, बाईसाहेब, तुम्ही आल्या न आता तुम्ही या घराचे नंदनवन कराल बघा. असंच हसत राहा आणि नेहमी खुश राहा. विजया शांत होते. मनात म्हणते, माझ्याच आयुष्याचे काय होईल मला माहिती नाही आणि मी काय नंदनवन करेल. ती तशीच आत निघून जाते. जवळपास 10 वाजता योगेश तयार होऊन खाली येतो आणि डायनिंगवर बसतो. त्याला बघताच विजया आत किचनमध्ये जाते आणि फ्रीजच्या मागून त्याला बघते. तो मोबाईल बघण्यात गुंतलेला असतो. रामूकाका नाश्ता आणि कॉफी त्यांच्यासमोर ठेवतात. काही वेळाने मोबाईल ठेवून तो नाश्ता करतो, पण चेहऱ्यावर कसलेच भाव नाही. नाश्ता कसा आहे, चविष्ट की बेचव, त्याच्या चेहऱ्यावरून काहीच कळत नाही. नाश्ता करणे हेही एखादे काम असल्यासारखे तो खात होता. लगेच कॉफी घेऊन तो आपली लॅपटॉपची बॅग पकडून निघून जातो. हे सगळं विजया बारकाईने बघत असते आणि कन्फ्यूज होते की हे काय चालले आहे. न राहावत ती रामूकाकाला विचारते, रामूकाका, या बंगल्यात एवढं मोठं किचन आहे, इतके सारे नोकर आहे, तरीही नाश्ता हॉटेलमधून का आला? रामूकाका, कारण बंगल्यातील किचनमध्ये नोकरांना स्वयंपाक करण्याची परमिशन नाही. मी फक्त कॉफी बनवू शकतो इथे. विजया, पण असे का? रामूकाका, बाईसाहेब, या किचनमध्ये फक्त काटकर कुटुंबातील स्त्रियाच स्वयंपाक करू शकतात. नोकर केवळ मदत करू शकतात. विजया, पण असे नियम का? रामूकाका, बाईसाहेब, इथल्या पुरुषांचे म्हणणे आहे की जी स्त्री आपल्या कुटुंबातील आपल्या लोकांसाठी प्रेमाने जेवण तयार करते, त्यावेळी ते प्रेम, तो आपलेपणा त्या जेवणात येतो आणि जेवण अधिक रुचकर बनते. तो गोडवा नोकरांच्या हातच्या जेवणात नसतो. नोकरांच्या हातचे जेवण म्हणजे सगळे पदार्थांची एकच चव वाटतात. म्हणून इथे नोकरांना परमिशन नाही. विजया, पण आतापर्यंत तर इथे कोणी स्त्री राहत नव्हती, मग तेव्हाही नोकरांना स्वयंपाकाची परमिशन नाही का? रामूकाका, नाही. मोठ्या बाईसाहेब आल्या की त्या करतात इथे स्वयंपाक, म्हणून योगेश बाबांनी तसे सामावून ठेवले आहे. विजया, बरं मानलं, पण हॉटेलचे जेवण का? तुम्ही नोकर लोकांची किचन आहे, तिथे पण स्वयंपाक होतो. रामूकाका, तो फक्त नोकर लोकांचा असतो. योगेश बाबाला ते आवडत नाही. ते नोकरांच्या हातचे खायचे आहे, तर हॉटेलमधून बोलवलेलं काय वाईट? दोन्ही तर सारखेच आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. विजय आश्चर्याने, मग रोज नाश्ता आणि जेवण हॉटेलमधून येतो? रामूकाका, नाश्ता मी ऑर्डर करतो, दुपारचा डबा डायरेक्ट ऑफिसमध्ये जातो आणि रात्रीचे काही खरे नसते. कधी बाबा जेवतो, कधी नाही. जेव्हा जेवण करायचे असते तेव्हा तेच हॉटेलमध्ये ऑर्डर देतात. विजया काहीच बोलत नाही. रामूकाका, बाईसाहेब, तुमचा नाश्ता लावू का? विजया, काय आहे? तोच का हॉटेलचा? रामूकाका, हो. विजया, नाही, मला नको तो.
रामू काका, बाईसाहेब तुमची जे खायची इच्छा असेल तुम्ही बनवू शकता इथे. मोठ्या बाईसाहेब मला सांगून गेल्या की तुम्हाला किचनमध्ये जे पाहिजे असेल ते आणून द्यायला. विजया खुश होऊन, मी ते स्वयंपाक करू शकते? रामू काका, हो बाईसाहेब, तुम्ही इथल्या मालकीण आहात, तुम्हाला जे पाहिजे ते बनवू शकता. विजया खुश होत म्हणात, चला, मला करायला एक काम तर मिळाले, नाहीतर दिवसभर काय केले असते मी. ती जाऊन स्वतःसाठी मस्त आले घातलेला चहा करते. दुपारचे जेवण आटपून ती रूममध्ये जाते. रात्री झोप न झाल्याने तिला झोप येते. ती बेडवर झोपणार की तिचे लक्ष बेडच्या मागच्या भिंतीवर टांगलेल्या मोठ्या पोस्टरकडे जाते. त्यात योगेशचा क्लोजअप फोटो असतो. बॅकग्राऊंडवरून वाटतं कुठल्याशा गार्डनमधल्या बाकावर बसून तो फोटो काढला असावा. अगदी रुबाबदार. उजवा हात बाकाच्या सीटवर पसरवून तो ऐटीत बसला होता. अंगावर ऑफ व्हाईट कलरचा फॉर्मल शर्ट, त्याच्या वरच्या 2 बटन उघड्या, मान हलकी उजव्या साईडला झुकलेली आणि चेहऱ्यावर एक किलर स्माईल. शर्टच्या मध्ये बटनांमध्ये एक ब्लॅक गॉगल लटकवलेला. फोटोवरून असं वाटतं बहुतेक तेव्हा हलका वारा वाहत असेल, कारण शर्टची कॉलर आणि त्यांचे केस हवेच्या झोतांवर उडत असल्यासारखे फोटोत कॅप्चर होतात. विजया त्या फोटोकडे एकसारखी बघत असते. हा तोच फोटो आहे जो काल रात्री माझ्यासमोर होता. कुठे ते रागाने लाल झालेले डोळे आणि कुठे हे नशिले ब्राऊन आईज. या फोटोत तर किती हँडसम दिसतात. कुठलीही मुलगी प्रेमात पडेल यांच्या हा फोटो पाहून तर. पण आता का असे राहतात एकदम रागीट? या फोटो पाहून तर कुणीच म्हणणार नाही हे रेपिस्ट आहेत. पण खरं आहे का की निव्वळ अफवा? किती उशिरा आले तेही पिऊन? नाही नाही, खरंच असेल. पाहिलं नाही काल इतका वेळ ऑफिस तर नसेलच. मग नक्की कुणासोबत तरी असणार. जाऊ दे, मला काय करायचे, मी झोपते. 4-5 दिवस असेच चालले. रोज रात्री योगेश उशिरा यायचा आणि तो यायच्या अगोदर विजया खाली कार्पेटवर झोपायचे नाटक करायची आणि सकाळी लवकर उठून त्याच्या आधी खाली निघून जायची आणि तो सकाळी नाश्ता करून जायचा. तो रात्री यायचा. विजया मग निवांत दुपारी छान बेडवर पसरून झोप घ्यायची. रात्री घाबरून नीट झोप होत नव्हती म्हणून. आज पण रोजच्यासारखी विजया सकाळी लवकर उठून येते आणि किचनमध्ये छान आल्याचा चहा करून पीत पीत विचार करते की आज नाश्ता काय बनवू. तिला डब्यात पोहे दिसते तर ती तेच बनवायचा विचार करते. इकडे नेहमीसारखा योगेश येऊन डायनिंगवर बसतो. काका त्याच्यासमोर नाश्ता लावतात पण त्याचे लक्ष मोबाईलमध्येच असते. अचानक त्याला पोह्यांचा खमंग सुगंध येतो. तसा तो मोबाईल ठेवून नाश्त्याला बघतो. हे तर इडली सांबार आहे, मग पोह्यांचा स्मेल कुठून आला आहे? योगेश पोहे बनत आहेत का? रामू काका, हो बाबा, छोट्या बाईसाहेब त्यांच्यासाठी पोहे बनवत आहेत. तुमच्यासाठी आणू का? योगेश विचार करीत, नाही नको, आणि खाली बसून तो इडलीचा एक तुकडा तोंडात टाकणार की पुन्हा तोच खमंग सुगंध त्याला येतो. तो तसा तो तुकडा खाली डिशमध्ये ठेवतो. इकडे तिकडे बघून विचार करतो पण तो सुगंध त्याची भूक पुन्हा पुन्हा चाळवतो. शेवटी न राहून तो, काका, मला हे नको, जा माझ्यासाठी पोहे आणा. काका डिश उचलून आत घेऊन जातो. बाईसाहेब, योगेश बाबा पोहे खातो म्हणत आहेत. विजय आश्चर्याने, काय? पण मी माझ्यासाठी केले आहेत. रामू काका, बाबाला स्मेल केला, ते मागत आहेत, बाहेर वाट बघत आहेत ते. विजय, अच्छा, बरं ठीक आहे. ती एक डिश भरून देते. रामू काका जसे वळतात तशी ती पुन्हा थांबवत त्या डिशमधील थोडे पोहे खाऊन बघते. मग त्यांच्याकडे बघून, ठीक आहे सगळं, पण पुन्हा थांबवत, काका, हे आवडेल ना त्यांना की रागवेल नाही आवडले तर? काका, बाईसाहेब तुम्ही चिंता करू नका, असं काहीही होणार नाही. काका योगेश समोर पोह्यांची डिश ठेवतो. योगेश त्यातला एक घास खातो आणि डोळे मिटून मनात, आ हा हा, काय टेस्टी पोहे आहेत. त्यानंतर तो एकावर एक घास घेत डिश रिकामी करतो आणि काकांकडे बघत, अजून एक डिश घेऊन या. काका आत जाऊन कढईतील सगळे पोहे डिशमध्ये घेऊन येतो. विजया इकडे रिकाम्या कढईकडे बघून विचार करीत, आता मी काय खाऊ? कोण माणूस आहे की बकासूर? किती खातो हा? इकडे पोह्यांची डिश रिकामी करून
तो एक हळूच ढेकर देतो आणि निघतो की तेवढ्यात काका, योगेश बाबा डबा पाठवायचा का घरून? योगेश आवाजात जबर आणून, नाही नको. तसे काका शांत होत आत निघून जातात. इकडे विजय विचार करते, नाही म्हटले म्हणजे पोहे आवडले नसणार, पण खात तर असे होते जणू जन्माचे उपाशी आहेत. आवडले नाही तर डबल कशाला घेतले? माझ्यासाठी पण नाही ठेवले. आता मी काय खाऊ? शी बाबा, आता काय बनवू पुन्हा? इकडे ऑफिसमध्ये योगेश येतो, पण जिभेवर अजूनही त्या पोह्यांची खमंग टेस्ट तशीच होती. मनात, यार काय खरंच काय टेस्टी पोहे होते. आई पण इतके टेस्टी नाही बनवत. इतक्यात त्याचा पर्सनल सेक्रेटरी सलाम येतो. भाईजान, अभी आधे घंटे में मीटिंग चालू होगी, आप तैयार है ना? योगेश विचारातून बाहेर येत, हो हो. सलाम हा योगेशचा मित्र कम पर्सनल सेक्रेटरी असतो. मीटिंग आटपून योगेश आपल्या केबिनमध्ये येऊन बसतो की त्याला त्याच्या नेहमीच्या हॉटेलमधून फोन येतो. सर, लंचमध्ये काय पाठवायचे? योगेश कपाळावर एक बोट घासत विचार करीत, नको, आज नको पाठवू. पलीकडून, ओके सर. योगेश थोडा विचार करून फोन करतो. रामू काका अर्ध्या तासात पिऊन येईल, त्याच्यासोबत टिफिन पाठवून द्या. रामू काका, हो योगेश बाबा. रामू काका, बाईसाहेब, योगेश बाबांसाठी टिफिन पाठवायचा आहे. विजय आश्चर्याने, काय? पण सकाळी तर नाही बोलले टिफिनसाठी. रामू काका, हो पण आता पाठवा म्हणाले. काही वेळात त्यांचा पिऊन येईल. पण विजया चिडचिड करीत, इतक्या लवकर? पण मी तर डाळ पालक केली आहे. आधी सांगितले असते तर दुसरे काही बनवले असते. रामू काका, बाईसाहेब, तुम्ही जे बनवले तेच द्या. योगेश बाबाला घरी बनवलेले काहीही चालते. विजय डबा पॅक करते आणि चिडचिड करीत मनातच, आता पुन्हा मला माझ्यासाठी चपाती बनवावी लागेल. जर घरून डबा पाहिजे होता तर सकाळीच हो म्हणायचं ना. हे असे का आहे? कधी हो तर कधी नाही. इकडे पिहून टिफिन आणून केबिनमध्ये ठेवतो. काही वेळाने सलाम आपला टिफिन घेऊन योगेशच्या केबिनमध्ये येतो. भाईजान, चलो बहुत हो गया काम, अभी खाना खा लेते हैं. योगेश, हो, बस एवढे 2 मेल सेंड करून आलो, तू टिफिन ओपन कर तोपर्यंत. दोघेही जेवायला बसतात. योगेश टिफिन उघडतो तर दाल पालकचा मस्त खमंग सुगंध येतो. तो स्मेल सलामच्या पण नाकातोंडात जातो. सलाम, भाईजान आज कहीं और से टिफिन मंगवाया क्या? योगेश, आज घरून आला टिफिन. सलाम आश्चर्याने, क्या घर से आया? मतलब भाभी ने बनाया है? अरे वाह, फिर तो ये टिफिन मैं ही खत्म करूँगा. वैसे भी आप हमेशा मेरा टिफिन खाते हो. त्याच्या हातचा डबा हिसकावून घेत, काही गरज नाही, तू तुझा टिफिन खा, मी माझा खातो. सलाम, वाह भाईजान, अब तक जो होटल से खाना आता था तो आप मेरे माथे मारते थे और मेरी अम्मी ने बनाया आप खा लेते थे. मैंने फिर भी कुछ नहीं कहा, पर आज जब भाभी ने खाना बनाया तो आप मुझे थोड़ा चखने के लिए भी नहीं देंगे? योगेश त्रासून, ठीक आहे, गुस्सा नको करू, टेस्टच करायचा आहे ना, हे घे. तो छोट्या चमच्याने अर्धा चमचा भाजी त्याच्या प्लेटमध्ये टाकतो. सलाम डोळे फाडून त्या भाजीकडे बघत, हे इतूसा भाईजान? योगेश घास तोंडात टाकल, नसेल पाहिजे तर तेही परत घेईन. नाईलाजाने तो ते घेतो आणि जेवण करू लागतो. पण जेवण करता करता तो योगेशच्या प्लेटमध्ये बघत जातो आणि योगेश हा पुन्हा मागेल म्हणून त्याच्याकडे न बघताच लवकर घास घेतो. इतक्यात सलामला त्याच्या प्लेटमध्ये काहीतरी दिसते. भाईजान, ये क्या? आचार या चटणी? योगेश लगेच ती पूर्ण तोंडात टाकून खात विचार करायची ॲक्टिंग करीत, माहीत नाही रे काय होते ते, पण टेस्टी होते, बहुतेक लिंबूच होते. लहानसे तोंड करून चखने के लिए थोड़ा देते. बड़ी कंपनी का मालिक इतना कंजूस होगा पता नहीं था. योगेश, अच्छा. आणि आजपर्यंत सर्वात महाग हॉटेलमधून जे जेवण यायचं ते मी फक्त तुलाच द्यायचो, तेव्हा नाही बोलला रे. सलाम, वो उबला हुआ खाना, उसका ना कोई रंग था ना कोई टेस्ट, इसलिए तो आप उसे मुझे देते थे और मेरी टेस्टी खाना आप खाते थे. योगेश, अरे तो टिफिन अम्मी माझ्यासाठी पाठवत होती, तिला माहिती आहे मी शाकाहारी आहे, तर नेहमी ती तसेच जेवण पाठवायची. कधी तिने चिकन मटन पाठवले का? सलाम, अच्छा, तो आज भी उसने आपके लिए ही बनाया था, आपका फेवरेट
आलू गोभी की सब्जी फिर क्यों नहीं खाया? योगेश अडखत. ते म्हणजे आज घरून आला होता ना टिफिन. मी नसता खाल्ला तर राग आला असता ना. सलाम. बोलून काही फायदा नहीं. समझून भाईजान, खाना मिल बांट के खाना चाहिए. कहीं नजर वजर लगी तो पेट खराब हो सकता है. दर्द भी हो सकता है पेट में. योगेश साले, याद रख, अगर मेरा पेट खराब हुआ या दर्द हुआ तो तुझे मैं नौकरी से निकाल दूंगा. सलाम. अच्छा, निकाल के तो देख. तसा योगेश चूप बसतो. दोघेही जेवण आटपून आपल्या टेबलवर येऊन बसतात. सलाम योगेशच्या समोर बसून त्याच्याकडे बघतच. भाईजान, आप तो बहुत किस्मत वाले हो जो आपको इतना अच्छा और टेस्टी खाना बनाने वाली बीबी मिली. क्या भाभी बहुत खूबसूरत है. योगेश विचार करीत. काय माहीत. सलाम. मतलब? योगेश, मी अजून तिला बघितलेच नाही. ती माझ्या समोर येतच नाही. सलाम. बरोबर है. आप बहुत गुस्सा करते होंगे उन पर, या फिर गुस्से से बात करते होंगे इसलिए वो आपसे डरती होंगी. हे ऐकताच योगेश शांत होतो. त्याला आठवते आपण पहिल्या रात्री किती पिऊन गेलो होतो आणि किती रागाने तिला बेडवरून उठवले. बरोबर बोलत आहे सलाम. मे बी ती आपल्याला भीत असेल म्हणून समोर येत नाही. तो तिचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला फक्त तिचे घाबरलेले 2 डोळे आठवतात. तो अजून जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न करतो पण काही केल्या त्याला तिचा चेहरा आठवत नाही. फक्त खाली मान घातलेली ती आठवते. आता त्यालाही वाटते, कशी दिसत असेल ती, सुंदर असेल का? जेवण तर आपल्या आईपेक्षाही टेस्टी बनवते. आता तर तिला बघायची उत्सुकता लागते. चला तर मैत्रिणींनो, आजच्या पुरतं एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.